नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि बाबळी यांचा अपमान करून गुंजा त्यांना तेथून काढून देते आणि रडतच आतमध्ये येत असते। तेव्हा समोर हे मृण्मयी आणि कबीर यांचे लग्न सुरूच असते। मंगलाष्टक चालू असतात, सर्वजण त्यांच्या अंगावर अक्षता टाकत असतात। त्याच वेळेस गुंजाला कबीर आणि तिच्या लग्नाचे क्षण आठवतात। गुंजाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते आणि ती रडतच आतमध्ये येत असते। तेवढ्यात तिचा पदर हा पेट घेतो। गुंजाचे मात्र या सर्वाकडे लक्ष नसते आणि ती हे सर्व बघून खूप रडतच असते। तेव्हा मंगल अष्टक हा पूर्ण झाल्यानंतर कबीर हा मृण्मयीच्या गळ्यामध्ये वरमाला घालायला लागतो। त्याच वेळीस त्याचे लक्ष समोर गुंजाच्या पेटत्या पदराकडे जाते। ते सर्व समोर बघून कबीरला मात्र मोठा धक्का बसतो आणि तो जोरात गुंजा असे ओरडतो आणि धावतच ते लगेच गुंजाजवळ येतो। गुंजाला मात्र याबद्दल काही माहिती नसते। तेव्हा कबीर गुंजा असे जेव्हा ओरडतो तेव्हा गुंजाचे लक्ष आपल्या पदराकडे जाते। तेव्हा सर्वजण तो समोर गुंजाचा पेटलेला पदर बघून सर्वांना मात्र खूप असे घाबरल्यासारखे होतात। तर विजय म्हणते की अगं मधू, हे काय झाले? तेव्हा त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। कबीर धावतच येतो आणि समोर जे कापड असते ते घेऊन गुंजाचा पदर विझवण्याचा प्रयत्न करू लागतो। तेव्हा कबीर रागाने गुंजाला म्हणतो की मूर्ख आहेस, पदर जळत होता तरी तुझे लक्ष नाही। तेवढ्यात गुंजाही बेशुद्ध पडते। तेव्हा सर्वजण लगेच गुंजाजवळ धावतच येतात आणि गुंजा गुंजा असे करून गुंजाच्या अंगावर पाणी शिपडतात। तेव्हा मधू लगेच गुंजाही शुद्धीवर आल्यानंतर तिला आपल्या हाताने पाणी पाजते। मधू विचारते की गुंजा, कुठे भाजले वगैरे नाही ना तुला? तेव्हा गुंजा म्हणते की नाही, मी बरी आहे। तेव्हा मात्र मायाला हे सर्व बघून खूप राग येत असतो। सर्वेश्वर विचारतो की गुंजा, काय झाले? हे असे अचानक पदर कसा पेटला तुझा? तेव्हा लगेच माया रागाने म्हणते की कौतुक करायची काही गरज नाही आणि तिचा प्लॅन सक्सेस झाला एवढेच आहे। तेव्हा मात्र मायाला म्हणायचे असते की गुंजाने हे सर्व नाटकच केले। तेव्हा लगेच आजी म्हणते की अगं माया, काय बोलतेस? आणि प्लॅनिंग म्हणून कुणी आपला पदर पेटून घेईल का? तेव्हा रागाने माया म्हणते की स्वतःचं नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करणारी सुद्धा काही माणसे असतात आणि त्यापैकी गुंजा ही एक। मृण्मयीच्या लग्नामध्ये मोठा घालावा हा गुंजाचा प्लॅन होता, हे सर्व तुम्ही बघितले नाही का? मंगलाष्टक पूर्ण झाल्यानंतर कबीर स्वतःच्या हातातील हार टाकून या दीडदमडीच्या गुंजाकडे तिला वाचवण्यासाठी पळाला। दीडदमडीच्या मोलकरणीमुळे आज माझ्या मृण्मयीचे लग्न थांबले। तेव्हा मात्र सर्वांना मायाच्या या बोलण्याचा राग येतो आणि सर्वेश्वर रागाने मायाला म्हणतो, स्टॉप इट माया, आणि तुला तिची जळलेली साडी सुद्धा बघून हे असं बोलवतं तरी कसं? तेव्हा कबीर रागाने उठतो आणि मायाला म्हणतो की तुमचा सर्व तमाशा करून झाला असेल तर आमचं लग्न आम्ही पूर्ण करून घेऊयात का? तेव्हा कबीर मृण्मयीला हात पुढे करतो आणि मृण्मयी चल असे बोलतो। तेव्हा लगेच रागाने माया म्हणते की मी तमाशा घातला का? आणि गुंजाच्या ॲक्सिडेंटचा हा सर्व प्लॅन सर्वांनी बघितला। तेव्हा मृण्मयी, तुला हे सर्व का समजत नाही, का दिसत नाही ग? तेव्हा मृण्मयीला सुद्धा मायाचा खूप राग येतो आणि रागाने ती हात जोडून ती मायाला म्हणते की मी निदान आज तरी तू शांत राहा। तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया, तू काही वाटेल ते तसे बोलू नको, कारण असे स्वतः कुणाचा पदर वगैरे काही जाणून घेत नाही, काही प्लॅन वगैरे काही नसते। माया रागानेही सर्वेश्वरला म्हणते की तू तर मला बोलणारच, कारण तू त्या मधूचा सख्याहून सख्खा आहेस। मधूला धक्का बसतो, म्हणजे तिला वाईट वाटते। माया म्हणते की ह्या सरपोतदारांनी खोट्या प्रेमाची पट्टी माझ्या मृण्मयीच्या डोळ्यावर बांधली आणि त्याचाच अंतरपाठ केला, म्हणून मृण्मयी तुला पुढचे भविष्य काहीच दिसत नाही। तेव्हा मृण्मयीला आणखीनच राग येतो आणि ती मायेला म्हणते की इनफ मम्मा, कारण तुझ्याच मनामध्ये हे कपट भरलं म्हणून संपूर्ण जग सुद्धा तुला कपटीच दिसते। तमाशा गुंजाने नाही तर तमाशा तू सुरू केलास। तेव्हा आजी म्हणते की अगं मनू बाळा, तू तरी शांत राहा। तेव्हा मृण्मयी म्हणते की आजू प्लीज, आज तरी मला बोलून दे, आणि गेल्या 6 महिन्यापासून हिची कटकट ही सुरूच आहे। आयुष्यभर बाबांचा अपमान करत आली आणि आता तुझ्या आयुष्यामध्ये फक्त मी, कबीर आणि गुंजा इतकेच राहिलोत। एखाद्याचा जीव जरी गेला ते तुला चालेल, परंतु मी बोल्यावर उभे राहायचे एवढंच हवं ना तुला? तेव्हा माया रागाने म्हणते की मृण्मयी, तू कुणाशी बोलते याचं भान ठेव, मी तुझी मम्मा आहेस। तेव्हा मृण्मयी म्हणते की सर्वजण तुला ओळखतात की बाबा इतके दानधर्म करतात आणि कबीर समाजासाठी लढतो आणि गुंजाने आपल्यासाठी किती केले हे विसरलीस का? आपल्या आजूबाजूला इतकी मोठ्या मनाची माणसे असताना तू आपल्या मनामध्ये हा कपटीपणाचा दुजेपणा कुठून आणतेस ग?
तेव्हा माया लगेच जोरजोराने टाळ्या वाजवत मृण्मयीला म्हणते की आज हे सर्व सर्पोद्धार हे विजयी ठरले, कारण सर्वांनी तुला आज खऱ्या अर्थाने आंधळे केलेस. माया म्हणते की मृण्मयी, आज ही मंडळी आणि हे मंत्र याची साक्ष आहे आणि मी तुला आज शपथ घेऊन सांगते की भविष्यामध्ये ह्या सर्पोद्धारांचे खरे चेहरे तुझ्या समोर जेव्हा येतील तेव्हा तुला याच मम्माचे शब्द आठवतील आणि तुला रडण्यासाठी दिवससुद्धा कमी पडतील. आणि मृण्मयी, तुला का समजत नाही की हे सर्व प्लॅनिंग ह्या गुंजाचं आहे. तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा, मी तुला परत सांगते. तर गुंजा जोरात थांबा असे ओरडते आणि उठून उभी राहते आणि जो काही खाली हार पडलेला असतो तो उचलते, मृण्मयीच्या हातामध्ये देते आणि साहेबा असे बोलून कबीरचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि मृण्मयीचा सुद्धा. दोघांना घेऊन ती पुन्हा स्टेजवर येते आणि गुरुजींना अंतरपाठ धरून मंगलाष्टक सुरू करण्यासाठी सांगते. कबीर मात्र गुंजाकडेच बघत असतात आणि सर्वजण हे गुंजाकडे बघू लागतात. माया मात्र रागाने हे सर्व बघत असते. कबीर आणि मृण्मयी एकमेकांकडे खुश होऊन बघून हसतात. त्यानंतर गुरुजी ही शेवटचे मंगलाष्टक म्हणून हे लग्न पार पडते आणि कबीर मृण्मयी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि सर्वजण खूपच खुश होतात. त्यावर लगेच गुंजाला जे तिच्या बाबळीने तिला डोंगरवाडीच्या भाक्याचा कुंकवाचा करंडा दिलेला असतो ते क्षण तिला आठवतात की तू जर हे मानत असेल तर आपल्या डोक्यामध्ये लाव आणि जर मानत नसेल तर हा करंडा तू फेकून देऊ शकते. तेव्हा मात्र गुंजा लगेच आपल्या हातातील तो करंडा घेते आणि कबीरच्या हातामध्ये देत म्हणते की साहेबा, हे डोंगरवाडीचे भाग्याचं कुंकू आहे आणि मी फक्त माझ्याकडून तुम्हाला हेच देऊ शकते आणि लगेच राजा राणीचा संसार तुम्ही करा असे खुश होऊन ती कबीरला म्हणते. तेव्हा लगेच कबीर खुश होऊन तो करंडा घेतो आणि सर्वजण परत हे टाळ्या वाजवतात. तर गुंजा मनात म्हणत असते की राजा राणीचा संसार करा, मी फक्त तुमच्या अंगणातील तुळस आहे. मला माझी पायरी समजते, मी असेल तिथून तुमची सावली बनून कायम उभी राहीन. त्यानंतर गुंजा एका ठिकाणी येऊन बसलेली असते आणि आपल्या त्या पेटत्या पदराकडे बघत असते आणि मनात तिला कबीरने जिचा पदर जेव्हा पेटला होता धावत येऊन कसा तो विझवला हे सर्व क्षण आठवतात. डोळ्यामध्ये पाणी येते आणि गुंजा मध्ये जळून खाक झाली असती तर साहेबांना सुद्धा त्रास झाला नसता आणि आईला सुद्धा. तेवढ्यात गुंजाजवळ मधू आणि मृण्मयीची आजी येतात. मधू म्हणते की अगं गुंजा, काय झाले, इतकी कायम जबाबदार वागते आणि आज इतका बेजबाबदारपणा कसला, आणि पदराने तुझा पेट घेतला तरीसुद्धा तुझे का लक्ष नव्हते, कसला इतका विचार करत होते. आणि कुठलाही वारा वादळ हे अगोदर बाईच्याच पदरावर घाव घालत असते. बाईचा पदर खूप हा नाजूक असतो, त्याला खूप सांभाळावे लागते, कारण त्या पदरामध्ये बाईची आबरू असते, वात्सल्य असते, तिची मर्यादा त्या पदरामध्ये असते. तर आजी म्हणते लोक कधी कुठल्या गोष्टीने पेटेल हे काही एक सांगता येणार नाही. आणि गुंजा, तुला आज एक गोष्ट सांगते की पदर कधीही पेटला तर तो बाईनेच विझवायचा असतो, नाहीतर अख्खं घर जळून खाक होतं ग. तेवढे तिथे उमेर येतो आणि गुंजा असे बोलतो. तेव्हा मधू विचारते की काय रे, सुबोधला कुठे बघितले का. तर लगेच उमेर म्हणतो की खाली तो जेवणाच्याकडे लक्ष देतोय. तेव्हा लगेच मधू विचारते की काय रे, पाहुण्यांना जेवण वगैरे काही आवडले का, व्यवस्थित आहे ना सर्व. तर उमेर म्हणतो की जोपर्यंत वरमाई ही पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण म्हणजे आग्रह करत नाही तोपर्यंत कुठल्या जेवणाला रुची असते. त्यामुळे आई, तुम्ही लवकर जा आणि पाहुण्यांना जेवणाचा आग्रह करून त्यांच्याकडे बघा. तेव्हा उमेर हा मधूला म्हणतो की आई, मला एका बातमीसाठी बाहेर जायचे. तेव्हा मधू म्हणते की नाही, जोपर्यंत इथले कार्यक्रम सर्व आठवत नाही तोपर्यंत तू कबीर सोबतच थांबायचे. आणि गुंजाला मधू म्हणते की मी तुला जी घाटोड्यात साडी दिली होती ती तू घेऊन आलीस ना, मग ही साडी तू बदल आणि ती साडी घालून घे. तेव्हा आजी आणि मधू बाजूला निघून जातात. तेव्हा गुंजा उमेरला विचारते की आता काय करायचे, लगेच निघायचे का. उमेर म्हणतो की नाही, आता आईने सांगितले त्यामुळे थोडासा वेळ तर थांबावेच लागेल. उमेर गुंजाला विचारतो की गुंजा, तू काही खाल्ले का. गुंजा म्हणते की नाही आणि माझी इच्छा सुद्धा नाही. आणि ती उमेरला म्हणते की तू खाऊन घे. तेव्हा उमेर म्हणतो की बहीण जर जेवली नाही तर भावाला कसे गोड लागणार. तेव्हा उमेर म्हणतो की गुंजा, जाताना तू अगोदर साडी बदलून घे, म्हणजे कोणी ओळखणार नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कबीर हा मृण्मयीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो आणि गुंजासमोर उभी असते. तर गुंजा मनात म्हणते की मृण्मयी ताई, खरंच तुम्ही खूप नशिबान आहात की तुम्हाला मंगळसूत्राचा खरा मान मिळतो.
तेव्हा कबीर रागाने गुंजाकडे बघतो आणि मृण्मयीच्या भांगामध्ये कुंकू भरतो आणि आज तू माझी सखी अर्ध सहचारिणी झालीस. मृण्मयी मात्र खूप खुश होते. तेव्हा लगेच तेथे काही पोलीस हे आलेले असतात आणि सर्वत्र ते शोधत असतात. तेव्हा कबीर म्हणतो की अहो काय झाले, कसला शोधाशोध करतात. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब सांगतात की येथे डोंगरवाडीचा जो गुंड आहे तो आलेला आहे, तो गुन्हेगार, त्याला आम्ही शोधतो. तेव्हा कबीरला मोठा धक्का बसतो. तर लगेच तो बाजूला गेल्यानंतर गुंजाच्या हाताला धरतो आणि जरा कुठे चूक आले तर लगेच मध्ये कोलमडत असते. तर गुंजा जोरात बाद झाली साहेबा असे ओरडते आणि खूप रडत असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.